नमस्कार, मी प्रियंका. बातमीपत्रामध्ये स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यामधून. पुणे शहरामध्ये सोमवारपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. खडकवासला धरण समूहाची एकूण साठवण क्षमता ही 29.15 TMC आहे. सध्या धरणांमध्ये 5.875 TMC इतकाच पाणी साठा उपलब्ध आहे. तो एकूण क्षमतेच्या सुमारे 20% इतकाच आहे. त्यामुळे पुणेकरांना सोमवारपासून पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे. शहराला खडकवासला धरण साखळी प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो. महापालिका दररोज 1650 दशलक्ष लिटर पाणी उचलते. त्यानुसार महिन्याला 1.83 TMC पाणी दर महिन्याला उचललं जातं. यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज असल्यानं पाणी जपून वापरावं लागणार आहे. या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे थेट पुण्यातून आपल्या सोबत जोडले गेलेत. वैभव, पुणे शहरामध्ये सोमवारपासून 1 दिवसाआडच पाणी येणार आहे आणि त्याचं कारण सुद्धा पाणीसाठा कमी झालेला आहे. फक्त 20%च पाणीसाठा शिल्लक आहे. आणखी काय माहिती आहे? प्रियंका, सोमवारपासून दिवसाआड पाणी पुरवठा होईल. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या या खडकवासल्याच्या धरण साखळीत म्हणजे खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या चारही धरणां मिळून क्षमता जी आहे ती जवळपास 28 TMCची आहे. जेव्हा ही चारही धरणं पूर्ण क्षमतेनं भरतात आणि सगळ्यात महत्वाचं, पुण्याबरोबरच जे खालचे तालुके आहेत, इंदापूर असेल किंवा बारामती असेल, उजनी धरणामध्ये इथून पाणी सोडलं जातं. त्याच्यामुळे शेतीसाठीचं आवर्तन आणि शहराला पिण्याचं पाणी या दोन्ही गोष्टींचा मेळ जो आहे तो पाटबंधारे विभागाला दरवर्षी घालावा लागतो. यंदा पाऊस जो आहे तो उशिरानं अपेक्षित आहे. 7 जूनला पहिला पाऊस होणं अपेक्षित असतं, मात्र अजूनही पाऊस ऑनसेट झालेला नाही. महाराष्ट्रात एकही छोटा पाऊस सुद्धा आतापर्यंत पुण्याच्या या धरण क्षेत्रामध्ये झालेला नाही, पाणलोट क्षेत्रामध्ये. त्यामुळे पाण्याची पातळी जी आहे ती झपाट्यानं खाली जाते आणि या अशा परिस्थितीमध्ये हे पाणी जे हवामान विभागानं भाकीत केलेलं आहे पावसाच्या बाबतीमध्ये, त्याच्यानुसार जर नियोजन करायचं असेल तर पाणी कपात केली पाहिजे. हे जवळपास महिनाभरापासून पाटबंधारे विभागाकडून सातत्यानं महापालिकेकडे मागणी जी आहे ती केली जात होती की तुम्ही 1 दिवसाआड पाणी पुरवठा करा. सुरुवातीला राजकीय निर्णय घेताना सत्ताधाऱ्यांनी थोडीशी अडचण जी आहे ती बोलून दाखवली, मात्र आता प्रत्यक्षात पाटबंधारे विभागानं कठोर भूमिका घेतल्यानंतर येत्या सोमवारपासून दिवसाआड पाणी पुरवठा जो आहे तो केला जाणार आहे. सम आणि विषम अशा पद्धतीनं हा पाणी पुरवठा केला जाईल. वेगवेगळ्या भागांमध्ये सम तारखेला तर उरलेल्या भागांमध्ये विषम तारखेला अशा पद्धतीनं हा पाणी पुरवठा जो आहे तो दिवसभरात 4 तास केला जाणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महापालिकेनं गाड्या धुणं असेल किंवा बांधकामासाठी पिण्याचं पाणी वापरणं असेल, अशा महत्वाच्या कामांवरती पिण्याचं पाणी वापरायला बंदी घालण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टीनं नागरिकांनाही आवाहन करण्यात आलेलं आहे. पाण्याचा अपव्यय जो आहे तो करू नका. अत्यंत जबाबदारीनं पाणी जे ते वापरा, कारण पाऊस जो आहे त्याच्या बाबतीमध्ये हवामान विभागानं जे भाकीत वर्तवलंय त्यात अजूनही पाऊस नेमका कधी आणि किती होईल, यंदाच्या पूर्ण हंगामामध्येच पाऊस जो आहे तो कमी सांगण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस होणं, हे पाणी साठवणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं आव्हान पाटबंधारे विभागासमोर सुद्धा असणार आहे आणि येत्या वर्षामध्ये पुन्हा ही पाण्याची टंचाई जी आहे ती आणखी वाढू नये या दृष्टीनं हे नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. एरवी पुणेकरांवर सातत्यानं आरोप होतो किंवा पाटबंधारे विभागाकडूनही हे सांगितलं जातं, दरडोई पुणे महापालिका जे पाणी वापरते ते पाणी हे जगभरातल्या इतर कुठल्याही मानकांपेक्षा जास्त आहे असं त्यांच्याकडून सांगितलं जातं सातत्यानं. त्यावरती भूमिका म्हणून महापालिकेनं जी लिकेजेस आहेत किंवा जी बेकायदा कनेक्शन्स आहेत त्याच्यावरती कारवाई करायचा धडाका लावलेला. मात्र अजून सुद्धा साधारणपणे 25 ते 30 गळती, 30% पाणी गळती जी आहे ती या पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणेमधून होत असते. त्यामुळे ही सगळी एकूण गणितं जर बघितली तर येणाऱ्या काळामध्ये पुणेकरांना पाणी टंचाईचा जर सामना करावा लागेल हे स्पष्ट दिसतच आहे. मात्र यापेक्षाही जास्त जे जबाबदारीने करावं लागेल ते म्हणजे पाण्याचं नियोजन आणि वापर जे आहे ते करावं लागेल. कारण पाऊस नेमका कधी येईल याबाबतची शाश्वती अजूनही नाही, तो किती येईल याबाबतची शाश्वती नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात पाण्याची अडचण वाढेल हे जरी नक्की असलं तरी त्याचा वापर जबाबदारीनं करायचं आवाहन जे आहे ते महापालिकेकडून करण्यात आले. निश्चितच वैभव, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.